हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आज आपण मस्त असं कर्ली माशाचा रस्सा बनवणार आहोत। खूप छान लागतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना खूप सोप्या पद्धतीने हा रस्सा आज आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। कर्ली माशाचा रस्सा बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण कर्लीचा मासा घेतलेला आहे। हा जो कर्लीचा मासा आहे ना, हा तिकडूनच कापून आणायचा मासेवाल्यांकडनं, म्हणजे ना त्याचे काटे जास्त विस्फारले जात नाहीत। नाही तर मग तुम्ही घरी कापलत ना तर मग ना खाताना काटे खूप लागतात। ते लोक एकदम व्यवस्थित कट करून देतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा हा मासा त्यांनी कट करून दिलेला आहे। आपण तो स्वच्छ धुवून घेतलाय। आता ह्या माशांचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे। आता मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक कढई घेतली। कढईमध्ये व्यवस्थित असं तेल घेऊया। साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। आता इथे आपण साधारणतः 2 चिरफळ घेतलेले आहेत। फोडणीला आपण हे 2 चिरफळ टाकूयात। बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे। साधारणतः 1 छोटा कांदा आपण बारीक चिरून घेतलाय। कांदा ना आता तेलावरती परतून घेऊयात। मस्त असा कांदा आपण तेलावरती परतून घेतलेला आहे। इथे ना 5 लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या, त्या टाकूयात। एक आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलाय, तो यामध्ये टाकूयात। कढीपत्त्याची 5-6 पानं आहेत, ती यामध्ये टाकूयात। आणि ना 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या आपण मधून कापून घेतल्या, त्या यामध्ये अख्ख्याच टाकायच्यात आपल्याला। हे सगळं थोडंसं परतून घेऊयात आपण। अर्ध्या मिनिटासाठी छान असं परतून घेतलंय। अगदी छान असं सुगंध येतो यातून। आता ना यामध्ये आपल्याला मालवणी मसाला टाकायचा आहे। साधारणतः 2.5 छोटे चमचे इतका आपण हा मालवणी मसाला यामध्ये टाकलेला आहे। आणि ना 1/2 चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचाभर इतकी धने पावडर टाकूयात। हे सगळे मसाले ना आता छान असे मिक्स करून घेऊयात। आता हे अर्धी वाटी इतकं खोबरं आहे, सफेद खोबरं आहे, हे ओलं खोबरं आपण ना हे मिक्सर मधून वाटून घेतलंय, ते यामध्ये टाकायचं आहे। खोबऱ्याचं वाटण आपण तयार केलेलं आहे, ह्यातच आपण पाणी घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकूया। हे जे इथे आपण खोबरं वापरलंय ना, ते ओलं खोबरं होतं। ओल्या खोबऱ्यावरचा जो ब्राऊन कलरचा भाग आहे ना, तो आपण काढून टाकला आणि फक्त जे वाटीचा सफेदपणा आहे ना, तो आपण घेतला आणि मिक्सरला ते वाटून घेतलं आणि ते यामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये बाकी आपण काही ऍड केलेलं नाहीये, अगदी प्लेन असं खोबरं होतं ते फक्त। जितका आपल्याला रस्सा हवा आहे तितकं आपण यामध्ये पाणी ऍड केलंय। आणि आता चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता रश्श्याला मस्त अशी एक उकळी आली आहे। आता यामध्ये ना हे जे कर्लीचे मासे आहेत ते आपण सोडूयात। आता ना आपल्याला हे मासे हलवायचे नाहीयेत, हलवले की रश्श्यामध्ये पूर्णपणे काटे येतात, त्याच्यामुळे ना अजिबात मासा हलवायचा नाही। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती हे ना मासे शिजून द्यायचे आहेत। साधारणतः 10-1 मिनिटासाठी मासे आपण मस्त असे शिजवून घेणार आहोत। आता ना 10-1 मिनिटासाठी हे मासे आपण शिजायला ठेवले आहेत। मध्ये मध्ये तुम्ही ना झाकण काढून एकदा हलकासा चमचा फिरवायचा, एकदा नाही तर 2दाच, आणि मग पुन्हा झाकण ठेवून हे मासे 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे। कारण की पाणी कमी झालं तर मग ना हे करपू शकतं आणि मसाला सगळा कढईला चिटकू शकतो। त्याच्यामुळे एकदा 2दा झाकण उघडून तेवढं बघायचं की रस्सा व्यवस्थित आहे का नाही। थोडं पाणी कमी वाटलं ना तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये। आता ना साधारणतः 10 मिनिटासाठी हे मासे आपण मस्त शिजवून घेऊयात। साधारणतः 5 मिनिटं झालेले आहेत। आपण एकदा झाकण काढून बघूयात। इथे तुम्ही पाहू शकता चमचा जर फिरवायचा असेल ना तर अगदी अलगद असा फिरवायचा, मासे अजिबात हलवायचे नाहीत। आणि इथे जर तुमचा रस्सा जर थोडासा ड्राय झाला ना तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी अजून ऍड करू शकता। आता आपला रस्सा एकदम व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायची गरज नाहीये। आता यामध्ये ना आपण हे 2-3 कोकम घेतलेले आहेत, ते टाकायचे आणि झाकण ठेवून आता 5 मिनिटासाठी मासे पुन्हा शिजवून द्यायचे व्यवस्थित असे।
इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10 मिनिटांनंतर हा मस्त असा रस्सा तयार झालाय। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। वरून ना गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर टाकूयात आणि अगदी गरमागरम असा हा कर्लीच्या माशांचा रस्सा बनवून खाण्यासाठी तयार आहे। ह्याला आपण लगेच सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहोत। अगदी गरमागरम असे माशांचं कालवण बनवून तयार आहे। कर्लीच्या माशांचं आपण हे कालवण बनवलेलं आहे, हा रस्सा बनवलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हा आपण बनवलेला आहे। तुम्ही ना नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। भातासोबत वगैरे हा रस्सा ना एकदम कमाल लागतो। नुसता भात असेल आणि अशा पद्धतीने माशांचं कालवण असेल ना तरी तुम्ही खूप आवडीने खाऊ शकता, अगदी पोटभर जेवू शकता। चला तर मग नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।